हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 19 कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड्स म्हणजेच काय? जोड शब्द. जोड शब्द. तर काय सांगण्यात आलेलं आहे पाहून घेऊया. यू कॅन जॉईन टू स्मॉल वर्ड्स टू फॉर्म अ बिगर मीनिंगफुल वर्ड्स. तर इथे आपल्याला छोटे छोटे दोन असे शब्द काय करायचे आहेत? जॉईन करायचे आहेत. त्यांना काय करायचं आहे? एकत्र आणायचं आहे आणि त्या दोन छोट्या शब्दांपासून एक मोठा शब्द तयार होईल आणि तो मीनिंगफुल वर्ड तेथे तयार होणार आहे. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स. मग त्या वर्ड्सना, त्या शब्दांना येथे कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. Write the words below the pictures and join them to the form a new bigger words. तर पिक्चर देण्यात आलेले आहे पहा. पिक्चर खाली त्यांची नावे लिहून घ्यायची आहेत आणि त्या नावांना, त्या वर्ड्सना इथे आपल्याला काय करायचं आहे? जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केल्यानंतर एक बिगर वर्ड तयार होणार आहे आणि त्या बिगर वर्ड पासून एक मीनिंगफुल वर्ड इथे तयार होईल. चला तर पाहून घेऊया. एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे पहा. तूत देण्यात आलेला आहे. दात. तूत म्हणजेच काय? दात. आणि ब्रश म्हणजेच काय? जे आपण पेंटिंगसाठी, कलरसाठी जे ब्रश यूज करतो त्याला ब्रश असं म्हणतात. पण जेव्हा हे दोन वर्ड जॉईंट होतात, काय तयार होतो? टूथब्रश तयार होतो. काय होतो? टूथब्रश, जो आपण दात घासण्यासाठी यूज करतो. तर या दोन वेगवेगळ्या शब्दांपासून जेव्हा आपण त्या दोन शब्दांना जॉईन केलो तर एक वेगळाच मीनिंगफुल तेथे वर्ड, तो शब्द तेथे तयार झालेला आहे. नेक्स्ट वन आहे रेन दाखवण्यात आलेला आहे. तर रेन लिहून घेऊया. आणि सेकंड पिक्चर मध्ये बाऊ दाखवण्यात आलेला आहे. बाऊ म्हणजेच काय? जो आपण धनुष्य म्हणून वापरतो त्याला बाऊ असं म्हणतात. तर या रेन आणि बॉ पासून काय तयार झालेला आहे? रेनबो. काय तयार झालेला आहे? रेनबो. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे सन देण्यात आलेला आहे. सन लिहून घेऊया. सेकंड पिक्चर मध्ये फ्लावर देण्यात आलेला आहे. सन म्हणजे सूर्य, फ्लावर म्हणजे फूल. सन आणि फ्लावर मिळून काय तयार झालेला आहे? सनफ्लावर तयार झालेला आहे, ज्याला आपण मराठीत सूर्यफूल असे म्हणतो. फोर्थ वन देण्यात आलेला आहे आम. आम म्हणजेच काय? हात. आम म्हणजेच काय? हात. आणि चेअर म्हणजेच काय? खुर्ची. तर या दोन्ही आम आणि चेअर पासून आम चेअर तयार झालेला आहे, ज्याला आपण मराठीत आराम खुर्ची असं म्हणतो. आम चेअर. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे फूट. फूट म्हणजेच काय? पाय. बॉल म्हणजेच काय? चेंडू. तर या दोन्ही वर्ड्सना आपण जेव्हा जॉईन करतो तर आपल्याला काय भेटणार आहे? ते फुटबॉल हा वर्ड भेटणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 19 कंपाऊंड वर्ड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.